श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। आयुष्यामध्ये भरपूर दुःख, अडचणी आणि संकट येत असतील तर समज तू भाग्यवंत आहेस। हा शक्तिशाली संदेश, तुझ्या बाळूमामांचा संदेश तुझ्या समोर तुझ्या पुण्याईमुळे हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे। तुमच्या चांगल्या कर्मामुळे, तुमच्या मागील पिढीच्या चांगल्या कर्मामुळे हा शक्तिशाली संदेश तुमच्या समोर आलेला आहे। हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका। बाळूमामा तुम्हाला आज संवाद साधत आहेत। तुमच्या बरोबर स्वतः देव संवाद साधत आहेत। ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य नक्की बदलून जाईल। म्हणून हा संदेश आज पाहूनही दुर्लक्ष करू नका। लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत असतो। देव म्हणतात, मी तुझ्या अडचणीत सांगून नाही, न सांगता धावून येणारा देव आहे। सहमत असाल तर आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल आताच बाळूमामा यांच्या संदेशासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये ओम बाळूमामा नमो नमः असं हा मंत्र लिहायला विसरू नका। श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर कितीही दुःख आली तरी बेहू नको, कितीही मोठी अडचण आली तरीही दुःखी होऊ नको। लक्षात ठेव, तुला आधार देणारा हात हा तुझ्या पाठीवर आहे। तुझा मामा तुझ्या सोबत आहे। लक्षात ठेव, कोणतीही अडचण तुला येणार नाही आणि आली तर त्यांना सामोरे जाण्याचे तुझ्यामध्ये बळ देवांनी दिले आहेत। याबद्दल सहमत असतील तर कमेंटमध्ये 212 चमत्कारी अंक लिहायला विसरू नको। हा संदेश संपूर्ण ऐकल्यानंतर तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे। तुला स्वतःला नक्की अनुभव येईल। लक्षात ठेव, तुला आयुष्यात ज्या गोष्टीची कमतरता वाटत आहे तीच गोष्ट आता तुला सर्वप्रथम मिळणार आहे। तुला तुझा मामा पूर्णपणे आयुष्य बदलणार आहे। देव म्हणतो, अरे बाळा, बेहू नको, मी नेहमी तुझ्या सोबत आहे। कसलेही कितीही मोठे दुःख अडचणी आल्या, फक्त माझे नाव घे। जिथे माझे नामस्मरण तिथे मी असतो आणि माझ्या भक्तांसाठी मी पूर्णपणे धावून कुठल्याही संकटात न सांगता येत असतो। लक्षात ठेव, दिसत नसलो तरी सावलीच्या रूपात, वाऱ्याच्या रूपात मी असतोच। फक्त विश्वासाने एकदा म्हणून तर पहा, बाळूमामा नक्की तुम्हाला आधार वाटेल, तुम्हाला समाधान वाटेल। लक्षात ठेवा, आयुष्याच्या वाटेत कितीही मोठे संकट आली तरीही त्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द तुमच्यामध्ये असायला हवी। तुम्हाला जीवनात कितीही मोठे दुःख आले तरी त्या दुःखांना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये एक धमक असली पाहिजे। तुम्हाला तुमचे मामा केव्हाही एकटे सोडणार नाहीत। आज दुःख आले, आज मोठी संकट आली म्हणून नशिबाला दोष देणारा माणूस काही करू शकत नाही। लक्षात ठेवा, जो व्यक्ती नेहमी नशिबाला दोष देत बसतो त्या व्यक्तीचे जीवन पूर्णपणे वाईट होत जात असते। देव म्हणतो, तुमच्या आयुष्यात 99% हे तुमची मेहनत आहे आणि फक्त 1% ही नशीब आहे। लक्षात ठेवा, नशीब म्हणजे 1%चा भाग आहे आणि 99% तुमची मेहनत आहे। मी तुम्हाला बळ दिले आहेत प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी। आत्ताच त्याचे उपयोग करा आणि प्रत्येक संकटांना सामोरे जावा। मी तुमच्या सदैव पाठीशी आहे। एकदा म्हणून तर पहा, बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं।
श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, प्रत्येक वेळी त्याच व्यक्तीला बदनामी होऊ नये याची भीती असते. लक्षात ठेवा, बदनामी होईल किंवा चांगले काम करत असताना बदनामी झाली तरीही तुम्ही अजिबात बेहू नका, नेहमी विचार करू नका. कारण बदनामीची भीती त्यांनाच असते ज्यांमध्ये इतरांसाठी काम करण्याची पूर्णपणे हिंमत नसते. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कोणासाठी तर चांगले करत असतात तेव्हा देव तुमच्यासाठी कोठे ना कोठे कधी ना कधी चांगले करत असतो, फक्त तुम्हाला ते दिसून येत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे. आत्ताच म्हणून तर पहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं सर्व दुःख अडचणी दूर होतील. नेहमीप्रमाणे आयुष्यात दुःखी होऊ नका, निराश होऊ नका. आयुष्याच्या पुस्तकात तुम्हाला देवांनी 3 पान दिली आहे. तुमचे आयुष्य म्हणाचे पुस्तक 3 पानाचे आहे. यामधलं पहिलं आणि शेवटचं पान हे तुमच्या देवांनी लिहिलं आहे. पहिलं पान आहे जन्म आणि शेवटचं पान आहे मृत्यू. आणि त्यामधलं पान तुम्हाला स्वतःला भरण्यासाठी देवांनी पूर्णपणे एक श्रण दिला आहे. त्या श्रणाचा उपयोग करून आयुष्य म्हणायचं पुस्तकातलं मधलं पान भरून पुस्तक पूर्ण करा. देव नेहमी तुमच्या सोबत असतो. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही. निस्वार्थ मनाने एकदा बामांची भक्ती करून तर पहा, तुम्हाला देव कधीही एकटे सोडणार नाही. प्रतीची वेळ धर्माचं कुंपण मानित नाही. देव म्हणतो, तुम्हाला दुःख आहे म्हणजे तुमच्या एवढा भाग्यशाली व्यक्ती ह्या जीवनामध्ये कोणीही नाही याचे पूर्णत्व कारण आहे. लक्षात ठेवा, दुःख तुम्हाला तेव्हाच येतात जेव्हा भविष्यकाळ तुमचा सुखाचा होत असतो. लक्षात ठेवा, वर्तमान काळ तुमचा संघर्षाचा असेल तर येणारा भविष्यकाळ नक्कीच तुमचाच असणार, पूर्णपणे आनंदाचा. याबद्दल सहमत असाल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा. तुमचे मामा बाळूमामा आज स्वतः तुमच्या समोर आलेले आहेत. त्यांना दुर्लक्ष करू नका. हा संदेश पूर्ण ऐकू शकणार नाही, मला सर्व ठाऊक आहे. कारण प्रत्येकाला देवांसाठी वेळ मिळत नसतो, मात्र वाईट कामासाठी वेळ हा प्रत्येकाला असतो. सारखे वेळ देवाने दिलेला पूर्णपणे वाईट ठिकाणी घालू नका. लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाला आयुष्यात दिवसाचे 24 घंटे 24 तास दिले आहेत. त्या 24 तासात तुम्ही किमान 7 ते 8 घंटे प्रामाणिकपणे वागून चांगले कर्म आणि चांगले संघर्ष करून तर पहा, येणारा तुमचा दिवस तुमचाच असणार आहे. देव म्हणत आहे, बाळा, हा संदेश जितका ऐकू शिकतील तितका वेळ ऐकत चल, मोठा अनुभव येईल तुला. जितका आज वेळ मिळू शकेल, जितका तुझ्याकडे शिल्लक वेळ आहे तितका वेळ शांत मनाने हा संदेश ऐकून तर बघ. नक्की सर्व दुःख सर्व अडचणी दूर होतील. आज मी स्वतः तुझ्या समोर आलो आहे याचे कारण तुला शेवटी नक्की समजेल. माझ्या प्रिय भक्ता, तुला माहीत आहे का, मी तुझ्यासाठी पडद्याच्या आड काहीतरी मोठी योजना राखून ठेवली आहे. मी तुझ्यासाठी काहीतरी मोठे काम करत आहे. मोठे कार्य खास तुझ्या भविष्यासाठी मी करत आहे. तुझे भविष्य आता पूर्णपणे उज्ज्वल होणार आहे. तुला येणारे सर्व दुःख पूर्णपणे जळून जाणार आहेत. तुझ्या आयुष्यात जी अडचण तुला सध्या येत आहे ती अडचण तुझी पूर्णपणे जाणार आहे. लक्षात ठेव, मी तुझे आयुष्य
पूर्णपणे बदलून टाकेल. फक्त माझा हात घट्ट पकड. अरे जाशील तू खालुक्यात तेव्हा तुझी सावलीही सोडेल तुझा हात. फक्त घाबरू नको. तुझे मामाच पकडतील तुझा हात. मामा म्हणतात खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो. लक्षात ठेव, जास्त हुशारी करू नको. हा संदेश पूर्ण एक. फक्त देवांसमोर बुद्धी वापरणारे लोक यशस्वी होत नसतात. स्वार्थीपणा मनातला सोड आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुझा वेळ दे. मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं राखून योजना ठेवली आहे. चिंता करणं सोड. दिवस प्रत्येकाची येत असतात. येणारी वेळ तुझी काहीतरी चांगली मनोरंजनाने आणि तुझ्या मनासारखी भरली आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्ही प्रत्येकाचा हात सोडला तरी काही कारण नाही. मात्र मामांचा हात कधीही सोडू नका, कारण तुमच्या वाईट काळामध्ये तुमचा कोणीही हात पकडणार नाही. मात्र तुमचे मामा, बाळू मामा तुमचा हात हा प्रत्यक्ष घट्ट पकडतील. लक्षात ठेवा, आयुष्याचा रस्ता तुम्हाला कितीही अवघड वाटत असला तरी तुमचा देव तुम्हाला तुमचा योग्य रस्ता हुडकून देईल. तुम्हाला योग्य रस्त्यावर ठेवील. फक्त तुम्हाला चिंता करणे आता सोडायचे आहे. देव म्हणतो चिंता करणं थांबव आणि हा संदेश ऐकण्यासाठी पूर्णपणे वेळ दे. मी तुझ्यासाठी तुझ्या समोर आलेलो आहे, म्हणून मला आज वेळ दे. लक्षात ठेवा, मी प्रत्येकाला हिरा बनूनच या जमिनीवरती, या धरतीवरती पाठवला आहे. मात्र इथे चमकत तोच असतो जो प्रत्यक्ष घासत असतो, प्रत्यक्ष मेहनत करत असतो. लक्षात ठेवा, तुम्हाला मी कधीही कोठेही आणि काही कमी पडू देणार नाही. माझा हात घट्ट पकडा. मी तुम्हाला कधी सोडणार नाही. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा, अगर ठेवू नका. विश्वास मात्र नक्कीच तुम्ही जरूर ठेवा, कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत असतं. तुम्हाला जीवनात प्रत्यक्ष विश्वास ठेवायचा असतो. तुम्हाला देव एक ना एक दिवस यश देत असतो. फक्त तुम्हाला त्या वेळेची वाट पाहायची आहे. लक्षात ठेवा, देवाची पूर्णपणे वेळ ठरलेली असते. जन्माच्या वेळी जन्म वेळोवेळी होत असतो आणि मृत्यू जेव्हा व्हायचा आहे त्या वेळेत बरोबर होत असतो. त्यासाठी घाई नसते. देव प्रत्यक्ष तुम्हाला यश देखील वेळ आल्यानंतर देऊन टाकेल. चिंता कशाला करतात? मामा म्हणतात काळजी करणे थांबव आणि हा संदेश ऐकत चल. शांत मनाने हा संदेश एकदा ऐकून तर बघ. आयुष्यात येणारे दुःख अडचणींना तू सहजपणे सामोरे जाशील. लक्षात ठेव, आयुष्यात नेहमी दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगड विटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस आहे. जो व्यक्ती आयुष्यात पूर्णपणे संघर्ष करत असतो, ज्या व्यक्तीला पूर्णपणे आयुष्यात संकटे येत असतात, ज्या व्यक्तीला आयुष्यात प्रत्येक व्यक्ती त्याच्या संघर्षाच्या वेळी त्रास देत असतो, तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत असतो, कारण तो पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या भविष्याकडे लक्ष द्या. त्यांना पाहून घेणारे तुमचे बाळू मामा आहेतच. तुम्ही फक्त विश्वासाने मामा यांचे नामस्मरण करत चला. तुमचा हात कधीही बाळू मामा सोडणार नाहीत. लक्षात ठेवा, आयुष्य म्हणजे एक तुम्हाला
खेळ वाटत असला तरी हा खेळ खेळायला तुम्हाला प्रत्यक्ष जमत नसते. यामध्ये तुम्हाला जिंकायचे असेल तर पूर्णपणे तुम्हाला डोक्याने खेळावं लागेल. जर तुम्हाला विजयी व्हायचा असेल तर नक्की तुम्हाला देवांचे नामस्मरण करायचे आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते. लक्षात ठेवा, प्रत्येक सफर प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत कोणीतरी हवे असते असं तुम्हाला वाटत असते. पण असे का घडते की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते आपल्या जवळ नसते. तुम्हाला ठाऊक आहे का, प्रत्यक्ष देव तुम्हाला अडचण का बरं आणत नसतो? आज आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, देव अडचण आणतो म्हणजे देव तुमच्यासाठी काहीतरी मोठी योजना राखून नक्की ठेवत आहे. विश्वास ठेवा, तुमचे हेही दिवस सरतील, हेही दिवस जातील. तुम्हाला शांत मनाने हा संदेश आज ऐकायचा आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा. देव म्हणतो, चिंता करणे थांबव, चिंता करू नको, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आता हा संदेश ऐकण्यासाठी तुझा पूर्ण वेळ देत चल. अरे बाळा, संघर्ष करत आहेस, कष्ट करत आहेस, मात्र त्या कष्टाला पूर्णपणे फळ देणे माझे काम आहे. चिंता कशाला करतो? मी माणूस नाही, मी देव आहे जो तुझा विश्वासघात करणार नाही. लक्षात ठेव, मी तुला तुझ्या मेहनतीचे फळ नक्की देईल. तू विश्वासाने एकदा प्रामाणिकपणे मेहनत संघर्ष करून तर बघ, तुझे मामा तुला यश दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव, तुला आता यापुढे भ्यायची घाबरण्याची गरज नाही, कारण मी नेहमी तुझ्या सोबत आहे. एकदा हा मंत्र म्हणून तर पहा, ओम बाळूमामा नमो नमः. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. लक्षात ठेवा, तुमचा जन्म होतो तेव्हा तुम्ही रडत असतात आणि लोक हसत असतात, आणि तसेच मरताना तुम्ही असं मरावं की तुम्ही हसत असू आणि लोक रडत असतील. तुम्ही असे काम करा की तुम्ही मेल्यानंतर तुमचे शत्रू देखील तुमचे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने नाव घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, आयुष्य प्रत्येकाला देवाने दिले आहे, मात्र इथे जो घासतो, जो पूर्णपणे कष्ट करतो तोच चमकत असतो. यश म्हणजे एका रात्रीत मिळत नसते, त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पूर्ण वर्ष, महिना, कित्येक कालावधी पूर्णपणे संघर्ष करावा लागतो, त्याशिवाय यश मिळणे शक्य नसते. लक्षात ठेवा, देव तुम्हाला एक ना एक दिवस यश द्यायला बसला आहे. तुम्हाला जेव्हा देव देईल तेव्हा तुम्हाला सरणार नाही, कारण बाळूमामा एकदा भक्ताला दिले तर इतके देतात, त्याला सरणार नाही. त्याच्या स्वप्नात देखील त्याने ती आठवले नसेल त्या सर्व गोष्टी त्याला देत असतात. अपेक्षापेक्षा जास्त देणारा देव बाळूमामा तुमचा साथ कधीही सोडणार नाहीत. फक्त तुम्हाला विश्वासघात करणे म्हणजे स्वार्थ ठेवून देवांची प्रार्थना किंवा देवांचे नामस्मरण करत राहा. लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने केलेली देवांची भक्ती कधीही व्यर्थ जात नसते. खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला कितीही मोठी अडचण आली तर त्या अडचणींना बेहून रडणे म्हणजे आयुष्यात आळस बाळगून जगणे होय. देव म्हणतो, अरे बाळा, मनामधला आळस झटक, नकारात्मक विचार मनातून बाहेर काढ. मी प्रत्येक क्षण तुझ्यासोबत आहे, मी प्रत्यक्ष तुझा हात पकडलेला आहे. फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे.
लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तू फक्त माझा विश्वासघात करू नको. तुझा मामा, मी तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव, एखादी समस्या आल्यानंतर तुझे कुटुंब तुझा पाठिंबा तुला देणार नाही, मात्र मी तुझा हात नक्की पकडेल. तुला प्रत्येक क्षणी, प्रत्येक संकटातून मी तुला बाहेर काढेल. तुला आता पूर्ण चिंता मनातून काढून टाकायची आहे आणि पूर्णपणे तुला आता माझे शांत मनाने वाक्य विचार ऐकायचे आहेत. आयुष्यातील अडचण, आयुष्यातील दुःख तुला सध्या येत आहेत. तुला आयुष्यातील दुःखांना भ्यायचे नाही. लक्षात ठेव, जो व्यक्ती पूर्णपणे दुःखांना भेद असतो तो व्यक्ती आयुष्यात काही करू शकत नाही. मामा म्हणतात, आता चिंता करणं थांबव आणि हा संदेश ऐकत चल. ज्या प्रकारे भीतीला टळाल तर ती वाढत जाते, त्या प्रकारे भीतीचा सामना कराल तर ती पळून जाते. भीतीला बेहू नका, तुम्हाला जास्त भिडवेल जेव्हा तुम्ही तिला भ्याल. भीती एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या शरीरात असतेच असते, मात्र जो व्यक्ती मनावर पूर्णपणे ताबा मिळवतो तो व्यक्ती प्रत्यक्ष कितीही मोठ्या भीतीला, कितीही मोठ्या अडचणीला दूर करत असतो. लक्षात ठेवा, तुमचा देव तुमच्या नेहमी पाठीशी आहे, म्हणून तुम्हाला आता पूर्णपणे चिंता करण्याची गरज नाही. तुमचे मामा नेहमी तुमच्या सोबत आहेत. बाळू मामा म्हणतात, मोठं व्हायला तुला ओळख नाही, माणसांची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. माणुसकी प्रत्यक्ष तुझ्यात असली पाहिजे. प्रत्यक्ष मोठं तू धनाने किंवा पैशाने होऊ शकतो, मात्र खरा मोठा तू प्रत्यक्ष चांगल्या माणुसकीने, चांगल्या वागणुकीने होत असतो. तू ज्या व्यक्तीला त्रास देशील तुला एक ना एक दिवस तो त्रास भोगावा लागेल, कारण हे तुझे कर्म आहेत. जसे तू कर्म करशील तसे तुझे जीवन होणार आहे. लक्षात ठेव, आयुष्याच्या वाटेत दुःख आली म्हणून आता बेहू नको. त्या दुःखांचा सामना कर, कारण मी तुझ्या नेहमी सोबत आहे. मामा म्हणतात, काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात तर काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसे प्रत्यक्ष माणुसकीला प्रणाम करतात, जो व्यक्ती माणुसकीला प्रणाम करतो तीच माणसं खऱ्या जीवनात सन्मान करतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला चांगल्या मनाने तिचा आदर कर, कारण देवानी तुला चांगले बनवले आहे आणि तुझ्या समोरच्या व्यक्तीला वाईट बनवलं आहे, म्हणजे त्याला तुझ्या एवढी बुद्धी नसेल. लक्षात ठेव, देव सर्व गोष्टी पाहत असतो. ज्या व्यक्तीला पूर्णपणे चांगली विचार करण्याची बुद्धी नसते, चांगले कुठे कसे बोलायचे बुद्धी नसते, तो व्यक्ती प्रत्यक्ष देवांनी त्याला बनवले असते. त्याचा मजाक उडवू नको. लक्षात ठेव, देवांनी तुला चांगले बनवले आहे, हे तुझे भाग्य आहे. मात्र आता वाईट भाग्य करून, वाईट कर्म करून आयुष्य वाईट बनवू नको. ज्या प्रकारे फांदीवर बसलेल्या पक्षाला माहीत असते की फांदी कमकुत आहे, तरीसुद्धा तो फांदीवर बसतो, कारण त्याला फांदीवर नाही, स्वतःच्या पंखावर पूर्णपणे विश्वास असतो. तुला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येक क्षेत्रात, तुझ्या कामात तुला यशस्वी व्हायचे असेल तर तुला स्वतःवर विश्वास ठेवायचे आहे. एक मौल्यवान गोष्ट म्हणजे तुला आज यश मिळत नसले तरीही तुला यश पुढे मिळणार आहे. अरे, यश हे तुला मिळणारच का मिळणार नाही.
तू फक्त चिंता करू नको. आज तुला अडचणी येत आहे, आज तुला प्रत्यक्ष दुःख येत आहे, याचे कारण असे नाही की तू त्यामध्ये यशस्वी होणार नाहीस, तू त्यासाठी बनला नाहीस. लक्षात ठेव, तुला देवाने ज्या गोष्टीसाठी बनवले आहे त्या गोष्टीत तू मन लावून काम कर, मन लावून प्रयत्न कर, तुला यश नक्की मिळणार आहे. आणि तुझा ध्येयाचा रस्ता तोच असतो ज्यामध्ये संकट येत नसतात. तो तुझा ध्येयाचा रस्ता नव्हे नसतो, तर तुझा ध्येयाचा रस्ता तोच असतो जिथे तुला पूर्णपणे संकट येत असतात. संकटांना घाबरून चालणार नाही. यश हे एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाही, तुला कष्ट करायचे आहे. लक्षात ठेव, श्रमामध्ये तुझे आयुष्य अजिबात बदलणार नाही. म्हणून विचार करू नको, माझी चांगली वेळ येईल, माझे चांगले दिवस येतील, असा विचार कर. मात्र बसून नको. देरे हरी पलंगावरी असे अजिबात नसते. इथे प्रयत्नार्थी परमेश्वर आहे. तू प्रयत्न तर करून बघ. तुला बाळूमामा इतकं देतील, तू स्वप्नात देखील केव्हा स्वप्न पाहिला नसतील, आठवला नसतील तितकं तुला मामा देतील. फक्त तुला विश्वास ठेवून प्रयत्न करायचे आहे. तुझा एकही प्रयत्न देव वाया घालू देणार नाहीत. फक्त तुला पूर्णपणे प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहेत. बाळू मामा तुला आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी तू असलास तरी मदत करतील. तुला कितीही मोठे दुःख आली तरी त्या दुःखातून तुला नक्की बाहेर काढतील. फक्त तुला ठामपणे तुझ्या मामांवरती विश्वास असायला हवा. आयुष्यातील अडचणी भरपूर आहेत म्हणून अडचणींना बेहू नको. आयुष्यात कितीही मोठे दुःख आले तरी त्या दुःखांना सामोरे चल. तू फक्त पुढे एक पाऊल टाक. त्या पाऊलाला पूर्णपणे बळ देण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. मी तुला बळ दिले आहे. फक्त विश्वासाने पाऊल टाकत चल. मी तुला कधीही खाली पडू देणार नाही. हृदयाचा दरवाजा, एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले. त्यानंतर त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला. पण झाले असे, त्या हृदयाच्या छोट्याशा दरवाजाला हँडल बनवले नव्हते. त्यानंतर कोणीतरी त्याला विचारले, तू हँडल बाहेरून का बनवले नाही? तेव्हा त्या चित्रकाराने खूप छान प्रतिक्रिया दिली. तेव्हा तो चित्रकार मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले. त्याने म्हटले, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून नाही. लक्षात ठेव, तुला कधीही आयुष्यात तुला एखाद्या व्यक्ती मनापासून आवडत असेल तेव्हा तुझा हृदयाचा दरवाजा तू स्वतः उघडत असतो. त्याच प्रकारे हृदयाचा दरवाजा उघडा मनात बाहेरून करत नसतात, मधून करत असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तींचा सन्मान कर. तुझे देखील प्रत्येक व्यक्ती सन्मान करतील. ज्या प्रकारे घरात डब्बा भरून खिळे असतात त्यापैकी एका खिळा काळ निर्णय भिंतीवर लावण्यासाठी प्रत्येकजण उचलतो. तो ठोकता ठोकता वाकडा होतो, तर आपण तो वाकडा झालेला खिळा फेकून देत नाही, तर त्याला त्या बोटांवर हातोडीचे 1-2 फटके बसले तरी चालतील. पण तो वाकडा खिळा सरळ करून ह्याच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी सकारण किंवा अकारण वाकडं झाले ते संबंध सरळ करण्यासाठी केला तर नक्की आयुष्य पूर्णपणे सुंदर होईल. केव्हाही लक्षात ठेव, आयुष्यात वाकडा झालेला खिळा भिंतीवरती मारत असताना काळ निर्णय कॅलेंडर अडकवण्यासाठी, तेव्हा तुला स्वतःला तो खिळा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ठोकत असतो. कारण तुला माहीत असते हा खिळा मी कशाही पद्धतीने भिंतीत घालीलच. तुला त्या प्रकारे स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. विश्वास ठेव,
प्रत्येक नाती तुझी टिकून राहतील. प्रत्येकाला मान सन्मान देत चल. संबंधित सर्व तुझ्याबरोबर नीट वागतील. लक्षात ठेव, एखाद्या वेळी तुला कोणी पाठिंबा देत नसला तरी तुझा देव तुझ्या प्रत्यक्ष पाठीशी आहे. रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे देखील तुला समजून देखील तू त्याच रस्त्यावर चालत असशील तर निश्चित समजून जा तू नक्कीच चुकीचा आहेस. प्रत्यक्ष रस्ता चुकला तर तू पूर्णपणे आयुष्य चुकवत असतो. पूर्णपणे आयुष्य तुझे वाईट बनत असते. लक्षात ठेव, देव म्हणतो मी कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असते. तुझे कर्म, व्यवहार, विचार जसे असतील तसे तुझे कर्म असतील आणि तुझे नशीब असेल. तुला देव कधीही एकटा सोडणार नाही. फक्त तुला हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे. इतका संदेश ऐकला असतील तर कमेंटद्वारे म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे. तुला संदेश जितका वेळ आहे तितका वेळ काढून हा संदेश जरूर ऐक. तुला जितका आज वेळ आहे तितका वेळ काढून तुला हा संदेश ऐकायचा आहे. तुझ्या आयुष्यात जितक्या जास्त अडचणी येतील तितकं तुझं आयुष्य बदलत जाईल. लक्षात ठेव, दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस. लोक तुला मिळवण्यासाठी सतत धावपळ करत असतात. सुखाने हसून म्हटले भाग्यवान मी नाही रे, तू आहेस. त्यावेळी दुःखाला आश्चर्य वाटले. त्याने आश्चर्याने दुःखाने सुखाला विचारलं ते कसे, तर सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांना विसरत असतात. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला सुख मिळत असते तो व्यक्ती पूर्णपणे आपली माणसे कोण हे विसरून जात असतो. म्हणून तुम्ही ती चूक करू नका. आपली माणसं तुम्हाला विसरायची नाही. तुम्हाला देखील कोणी विसरणार नाही. तुम्हाला देव नेहमी साथ देईल. फक्त तुम्हाला देवांवरती पूर्णपणे विश्वास हा असला पाहिजे. तुम्हाला देव कधीही एकटा सोडणार नाही. विश्वासाने एकदा देवांचा हात पकडून तर पहा. देव तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाही. एकदा म्हणून तर पहा. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं. बघा, निश्चित तुम्हाला तुमच्या मनाला किती प्रकारे, किती शांत मनाने चांगलं वाटेल. देव तुम्हाला आज म्हणत आहे बाळा, चिंता करणे थांबव आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुझा वेळ दे. मी आज तुझ्या समोर आलो आहे याचे कारण तुला आज मी काहीतरी सांगत आहे. देव म्हणतो प्रत्यक्ष मेहनत करत चल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना मी फळ देत राहील. फक्त खचून जाऊ नको. मी नक्की तुला प्रत्येक अडचणीत साथ देईल. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा एखाद्या गरीब व्यक्तीला दान करत असतात तेव्हा तुमचे कुठे ना कुठे चांगले होत असते. लक्षात ठेवा, दानाचा पवित्र हेतू काय असतो आज आपण पाहणार आहोत. शांत मनाने एकदा हे पूर्ण पहा. चला तर पाहूया. तर सतत घेत राहणाऱ्या हाताला केव्हाही देण्याची सवय लागायला हवी. म्हणून आपल्या संस्कृतीने दान ही संकल्पना आखली आहे. ज्याप्रमाणे आपल्या गरजेच्या वेळी कोणी येऊन आपली पूर्णपणे मदत करावी असे आपल्याला प्रत्येकाला वाटत असते. जेव्हा आपल्याला एखादी अडचण येते, जेव्हा आपल्याला एखाद्याची गरज पडते तेव्हा आपल्याला वाटते कोणीतरी यावे आणि मला मदत करावी असं प्रत्येकाला वाटत असते. त्याचप्रमाणे आपणही कोणाच्या उपयोगी पडले पाहिजे. आपली छोटीशी मदत कोणाच्या जगण्याचा आधार बनू शकते. आपली छोटीशी मदत कुणाची तरी जीवन बदलू शकते.
कुणाचे तरी आयुष्य आनंदित करू शकते. म्हणून तुम्ही देखील प्रत्येकाला छोटीशी मदत करायला हवी. म्हणून यथाशक्ती दान करता यावे आणि त्याची मोजदाद अजिबात करू नये. तुम्ही एखाद्याला दान केल्यानंतर दुसऱ्यांना सांगू नका, मी त्याला इतके दान केले किंवा इतकी एखाद्याला मदत केली असे म्हणू नका. म्हणतात ना, नेकी कर और दरिया में डाळ. गरुड पुराणात पुढील प्रमाणे दानाचे प्रकार वर्णन केले आहे. तुम्ही दान केल्यानंतर प्रत्यक्ष व्यक्तीला कोणत्याही सांगू नका की मी ह्या व्यक्तीला मदत केली आहे. गरुड पुराणात पुढील प्रमाणे दानाचे प्रकार व वर्णन केले आहेत. पाहूया कोणते ते प्रकार व वर्णन आहे. तर पुढील प्रकार आहेत सात्विक, नित्य, निर्मितिक, काम्य आणि विमल इत्यादी. इतके हे निर्णय आहेत आणि वर्णन आहेत. न्यायाने व योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करावी आणि कमाईवर दान धर्म करावा. तुम्ही जेव्हा तुमची कमी होत असते तेव्हा नक्की तुम्ही दान किंवा मदत करावी. जे दान योग्य माणसाला दिले जाते त्याला सात्विक दान असे म्हटले जाते. कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता कोणत्याही प्रकाराने कोणालाही शक्य असेल ते दान जो रोज देतो त्याला नित्यदान असे म्हणतात. आणि पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष घालवण्यासाठी जे दान दिले जाते त्याला नैमित्तिक दान असे म्हणतात. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे कर्म पूर्णपणे वाईट कर्म जाळायचे असतील तर तुम्हाला नैमित्तिक दान करायचे असते. संतती, विजय, वैभव आणि स्वर्ग प्राप्ती अशा हेतूसाठी जे दान दिले जाते त्याला काम्यदान असे म्हणतात. प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वांना सत्व संपन्न चित्ताने जे दान दिले जाते त्याला विमलदान असे म्हणतात. दानाच्या प्रकारानुसार त्याचे फळ आनंदानं करणारा कधी न संपणारे सुख प्राप्त करत असतो. ज्या प्रकारे तिळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो, दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो, भूमिदान करणारा सर्व पदार्थाची सौख्य प्राप्त करतो, सोनेदान करणारा दीर्घ आयुष्य प्राप्त करत असतो, चांदीदान करणारा उत्तम रूप प्राप्त करत असतो आणि अंथरूण दान करणारा चांगला जोडीदार प्राप्त करत असतो आणि अभयदान करणारा ऐश्वर्य प्राप्त करत असतो. त्या प्रकारे धान्यदान देणारा चिरसौख्य प्राप्त करत असतो, विद्यादान देणारा स्वर्ग प्राप्ती करतो, गाईला घास घालणारा सर्व दोषांपासून मुक्त होतो. असे अनेक आपण ह्या व्हिडिओमार्फत दान पाहणार आहोत. पुढील हे दान पाहत चला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शरणदान करणारा अग्नीसारखा प्रखर होतो. दुसऱ्यांसाठी तन्मयतेने जो श्रमदान करतो त्याला परम सौख्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र जो मनुष्य आपल्याकडे साठवणी वस्तू असून सुद्धा गरजवंतांना देत नाही तो पापाचा भागीदार होतो. थोडक्यात काय तर ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे ते प्रत्येकाने देत राहावे, त्याला टाळू नये. प्रत्यक्ष आपल्याला देवानी दान करण्या इतके मूल्यवान केले असेल तर प्रत्यक्ष अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला आपण मदत करावी. त्याने आनंद वाढत असतो. आपल्याही आणि समोरच्यांचाही आनंद हा वाढत असतो. जे कमवलं आहे ते इथेच ठेवून जायचे आहे. लक्षात ठेवा, जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा हाच दानाचा पवित्र हेतू आहे. हे तुम्ही नियम लक्षात ठेवा. जो व्यक्ती दान करत असतो त्याला जितके दान केले आहे तितक्यापेक्षा जास्त मिळत असते.
लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही. फक्त तुम्हाला प्रत्यक्ष अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदत करायची आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, तुला आयुष्यात काही करायचे नाही. जो व्यक्ती अडचणीत आहे त्याला मदत करायची आहे. तुला देखील कोणी ना कोणी अडचणीत येऊन मदत करणार अशी अपेक्षा ठेवू नको. मीच तेव्हा तुला स्वतः मदत करेल जेव्हा तू प्रत्यक्ष एखाद्याची मदत करशील. अरे बाळा, भेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये होय असं टाईप कर. लक्षात ठेव, प्रत्यक्ष कष्टाचे, दानाचे अनेक फळ मी देत असतो. फक्त तुला विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या आयुष्यातील कितीही मोठ्या अडचणी, कितीही मोठे दुःख एक ना एक दिवस जाणार आहेत. सुख तुला मिळणार आहे. तुझ्या पाठीशी तुझ्या आयुष्यात सुख येणार आहेत, आनंद येणार आहेत. एकदा मनाने, शांत मनाने माझे नामस्मरण करून तर तुझे सर्व दुःख दूर होतील. लक्षात ठेव, मी सर्व अडचणी दूर करण्यासाठी इथे तुझ्या समोर आलो आहे. एकदा विश्वासाने माझ्याकडे प्रार्थना मागून तर मी प्रत्यक्ष पूर्ण करेल. आणि एक गोष्ट तुला सांगू शकतो, तू आयुष्यात काही करायचे असेल तर आयुष्यात प्रयत्न कर आणि माझ्या समोर येऊन म्हण, देवा माझ्या प्रयत्नांना पूर्णपणे यश दे, माझ्या प्रयत्नांना पूर्णपणे चांगले फळ दे. तेव्हा न सांगता मी तुला प्रत्यक्ष मदत करेल. लक्षात ठेव, आयुष्याच्या वाटेवर कितीही मोठ्या अडचणी, कितीही मोठे दुःख आली तरी बेहू नको, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटद्वारे म्हण, बाळू मामा, मी तुमच्यासाठी माझा मौल्यवान किमतीचा वेळ देत आहे. लक्षात ठेवा, माणूस किती किमतीचे कपडे वापरतो, किती महागडे वस्तू वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची पूर्णत्व किंमत ठरत असते. लक्षात ठेवा, देवांकडे त्या व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जो व्यक्ती पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीला किंमत देत असतो. तेव्हाच देव किंमत करत असतो. लक्षात ठेवा, न्याय देवाकडे पूर्णपणे चांगल्या व्यक्तीचाच होत असतो. विजय देवाकडे चांगल्या व्यक्तीचा होत असतो. प्रामाणिकपणे आयुष्य जगा, कारण वेळ आल्यानंतर पूर्ण व्यवस्थित होऊन जाईल. लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात केव्हाही एकटेपणा वाटत असेल तर एकदा मामांचे नामस्मरण करून तर पहा. सर्व दुःख, सर्व अडचणी दूर होतील. केव्हाच सोडून द्या तुम्ही, तेव्हाच ते सोडून द्यावं लागेल. ते म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणं. कारण जिथे लोक बदलू शकतात तिथे नशीब कोणतीही बारीक चीज नाही. एक लक्षात ठेवा, जिथे पूर्णत्व लोक बदलतात तिथे तुमचं पूर्णपणे नशीब का बदलत नाही. प्रयत्न करत चला, तुमचे पूर्णपणे भाग्य उजळून जाईल. देव म्हणतो, नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसाल तर आयुष्यभर एकटे राहाल. आयुष्यात तुम्ही चांगला माणूस हुडकू नका, स्वतः चांगले व्हा. कोणी ना कोणी तुम्हाला शोधत नक्की येईल. लक्षात ठेवा, भांडण झाल्यास महत्त्वाचा प्रश्न उरतो की माघार कोणी घ्यायची. त्यावेळी मामा म्हणतात, ज्याला सुखी व्हायचं आहे त्यानं पहिलं माघार घ्यावी. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करून, स्वास्थ्य चांगले असेल तर आयुष्य चांगले असेल म्हणून स्वास्थ्याचा विचार करू. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी झाला. अहंकार सोडून द्या, देव तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. लक्षात ठेवा, गुंता करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काही नेत नाही. कोणीही कोरलेले बांध भूक कधीही संपत नाही. मेळ्यावरी माणसाची संपत्ती कधी
कामी येत नाही. काळजी आई इथेच राहणार आहे. काळी आई तुमची इथेच आहे. तुम्ही इथेच राहणार आहात. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला कधीच मिळणार नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. तुला मी दिलेली किमतीची वेळ वाया घालवू नको. कष्ट कर आणि तुला जितके तुझ्या नशिबात आहे त्याचा दरवाजा उघड. तुला मी पूर्णपणे आयुष्यात खूप काही दिले आहे. एकदा कष्ट करून मिळवून टाक आणि पुन्हा हाव न करता, स्वार्थ मनात न ठेवता आयुष्य पूर्णपणे जगत चल. लक्षात ठेवा, आयुष्य ही फार अवघड शाळा असते. तुम्ही कोणत्या वर्गात आहात हे तुम्हाला ठाऊक नसते. तुमची पुढील परीक्षा कोणती याची तुम्हाला थोडी देखील कल्पना नसते. आणि कॉपीही तुम्हाला करता येत नसते, कारण येथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. आयुष्य असंच असते. आयुष्याची शाळा खूप अवघड असते. इथे तुम्हाला पूर्णपणे अनुभवायची गरज आहे. ऐकल्यानंतर तुम्ही आयुष्य म्हणायची शाळा याला सामोरे जाऊ शकणार नाही. मात्र तुम्ही जेव्हा पूर्णपणे चिंता करणार नाही तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष यशस्वी होणार आहात. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावर थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत आणि नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा, कारण मी प्रत्येकात एक कला दिली आहे. कारण पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे तुम्हाला सांगून देईल. लक्षात ठेवा, जो व्यक्ती कला स्वतःची ओळखत असतो तो आयुष्यात कधीही उपाशी मरत नसतो, कारण कला आयुष्यात कुणालाही उपाशी मारत नसते. ज्या प्रकारे दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच व्यक्तीला कळत असते, तोच जो व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि सरळ साधं आयुष्य जगत असतो. लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे आयुष्य जगत असाल तर तुम्हाला दुःखाची कळ सोसावी लागेल. पूर्णत्व देव तुम्हाला आयुष्य दुःखात ठेवणार नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला आनंद देव देणार आहे. फक्त तुम्हाला पूर्णपणे देवांवरती विश्वास ठेवायचा आहे. बाळू मामा म्हणतात, माझ्या भक्ता, तुला हा संदेश इतका वेळ ऐकला असशील तर कमेंटमध्ये एकदा म्हणून तर बघ, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिला आहे. मामा म्हणतात, सुखाचा संसार होण्यासाठी घरात किती सुख सोयी उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेत असाल, जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घेत असाल तेव्हाच तुम्ही आयुष्यात कधीही कुठेही कमी पडणार नाही. देव म्हणतो, तुम्ही आता हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णत्व वेळ देत आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा संदेश अजून काही सेकंड, काही मिनिट ऐकून तर पहा, नक्की मोठा अनुभव येईल. देव म्हणतो, आयुष्यात कुठल्या गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर स्मशानभूमीत मारून या. भले भले मोठे लोक राग झालेली दिसतील. लक्षात ठेवा, या मातीत जन्मलात, याच मातीत तुम्हाला मिसळायचे आहे. कारण आपलीच लोक तुम्हाला पेटवून जात असतात. तुम्हाला काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहात हे शब्द एकदा आठवून पहा. नक्की आयुष्यात तुम्हाला आयुष्य काय आहे समजून जाईल. ज्या प्रकारे स्मशानातील राख पाहून मनातील विचार येऊन गेला. फक्त राख होण्यासाठी माणूस आयुष्यभर दुसऱ्यावर जळत असतो.
तोच तुम्हाला येणारा विचार हा महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्याची प्रगती तुमच्यामध्ये पाहण्याची जिद्द असली पाहिजे. जो व्यक्ती दुसऱ्यांची झालेली प्रगती पाहत असतो तो व्यक्ती आयुष्यात कुठेही कमी पडत नसतो. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा माझा पाठीराखा. ज्या प्रकारे तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही, तसेच आयुष्याचे आहे. सुखदुःखाचे चटके जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आयुष्य खुलत नाही. आनंदाने जगा. बाळू मामाने तुम्हाला पूर्णपणे तुमचा हात घट्ट पकडला आहे. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. इतका वेळ संदेश ऐकला असाल तर आभार. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.